देतो मी, आपलं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसू घरी गेलो मोकळा होतो, मोकळा खळखळून हसतो. अटॅकच गेला. अटॅक झळकाट माणसाला येतो. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली मिळालं बघ. मग बाकीचे म्हणले इनवा पाहुण्याची होती, ती आयला पण मिळालं ना पाहुण्याची. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि विनोद नाही. अटॅक काय येतो तर मानसिक संतुलन डॅमेज झालं. आता अटॅकला औषध सांगा तुम्हाला. आपली औषधं पाळल्यानं कोणला कधीच रोग नाही. एक काल काय झालं आठवू नका, बस सोडून द्या तो मुद्दा. आता कॉलेजला असता आपल्याला पोरीनं धोका दिला, देऊ दे ना, स्वभाव आहे तिचा. पण ती तुला एकट्यालाच नाही दिला. तिघा जणांनी फाशी घेतली, तू चौथा आहे. ते 3 भूत झाले, तू खरी सोडशील. तू याला आहे का? विनोद नाही. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटॅक येऊ शकत नाही. आता तुम्ही मी सगळे लहानपणी गरीब होतो. आपण गरीबाच्या घरात जन्माला आलो. आपण तेच आठीत बसायचं का? आपल्याला पाठी होती, तिला साठा नव्हता, कमराला पट्टी नव्हती, करगुट्याला लाकूड होतं, दप्तराची पिशवी काय खताची गोण होती, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. शाळा सुटली तर पळायचं कसं? एक हात दप्तराला, एक हात चिठ्ठीला. अंडरपॅन्ट नवी